सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात फोडला पेनड्राईव्ह बॉम्ब. कोरेगावचे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्यावर केले गंभीर आरोप. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषद सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत प्रश्नोत्तर तासाला विधान परिषदेत प्रश्न मांडला. तसंच कोरेगाव पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय बल्लाळ यांच्यावर गंभीर आरोप करत आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात पेनड्राईव्ह दाखवलं आणि कारवाईची मागणी केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मागणीवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी जर कोणी दोषी आढळले तर निश्चितपणे तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. साताऱ्यात शनिवारपासून पोलीस कवायत मैदानावर पौष्टिक तृणधान्य महोत्सव 7 ते 9 मार्च दरम्यान आयोजन. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत विभागीय प्रदर्शन आणि अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य महोत्सव येत्या शनिवारपासून 7 ते 9 मार्च या कालावधीत सातारा येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खरेदीदार विक्रेता यांचे संमेलन होणार आहे. आखाती देशातील बाजारपेठ आणि निर्यात संधी या विषयावर देशी मार्ट फूड स्टाफ ट्रेडिंग कंपनीचे सुनील महागडे, अन्न पदार्थातील पोषण मूल्य व अन्न भेसळ ओळखणे या विषयावर प्राचार्य पांडुरंग दुरे, कांदा व हळद निर्यात विषयावर अष्टभैरव फार्मर कंपनीचे सागर जाधव, आरोग्यम धनसंपदा, देशी वाणाचे महत्व व सोशल मीडियाद्वारे धान्याची विक्री या विषयावर संतोष बोबडे हे मार्गदर्शन करणार आहेत. पुणे विभागीय स्तराचे यजमानपद साताऱ्याकडे. दिनांक 7 ते 13 मार्च दरम्यान जिल्हा परिषद मैदानावर मानेनी जत्रा, गावरान मेजवानीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. पुणे विभागातील 5 जिल्ह्यातील उमेद स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा अर्थात पुणे विभागीय सरस मानेनी जत्रा यंदा सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 7 मार्च पासून ते 13 मार्च पर्यंत जिल्हा परिषद मैदानावर रोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ही जत्रा भरवण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस मुंबई येथे भरवले जाते, तसेच नागपूर येथे दुसरे राज्यस्तरीय प्रदर्शन होते. जिल्हा व विभाग स्तरावरही मिनी सरसचे आयोजन केले जाते. नुकतेच कार्यरत झालेल्या मिनी सरसला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार अॅग्रोवनचे विकास जाधव यांना जाहीर. काशी तालुका सातारा गावचे सुपुत्र अॅग्रोवनचे पत्रकार विकास जाधव यांना लोकसाम्राज्य व इंद्रधनु फाउंडेशन यांच्या वतीने 2026 सालचा पंजाबराव देशमुख स्मृती आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्ष कृषी पत्रकारिता करताना जाधव यांनी शेती, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान, बाजारभाव आणि सरकारी धोरणांचे वार्तांकन केलेले आहे. शेतकऱ्यांनी जगामधील दुवा म्हणून काम करताना पिकांच्या पद्धती, हवामान बदल आणि कृषी व्यवसायातील नवकल्पनावर त्यांनी लिखाण केले आहे. शेतीविषयक घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, बियाणे, अवजारे, खते, बाजारभावासह ज्या शेतकऱ्यांनी उत्पादनाचा विक्री व्यवस्था उभारून अर्थार्जन केले आहे त्यांना समाजापुढे आदर्श म्हणून आणण्याचे काम त्यांनी केले आहे. जंडेश्वर नाका येथे डंपर दुचाकी आणि 4 चाकीमध्ये तिहेरी अपघात, अपघातात 1 जण जखमी. जंडेश्वर नाका हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट, योग्य उपाययोजनांची मागणी. सातारा शहरातील जंडेश्वर नाका येथे बुधवारी सकाळी डंपर दुचाकी आणि 4 चाकी यांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात 1 जण जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जंडेश्वर नाका हा परिसर ब्लॅक स्पॉट बनत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सिव्हिलमध्ये मृतदेहांची अदलाबदल, पीएम रूम मध्ये निष्काळजीपणाचा कळस. जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीएम रूम मध्ये ठेवलेल्या 2 मृतदेहांपैकी एक मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, मात्र तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याने काही काळ गोंधळ उडाला. चक्क मृतदेहांची अदलाबदल झाल्याने प्रशासनाने भोंगळ कारभाराचा कहरच केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, खोडशी गावच्या हद्दीतील महामार्गावर अपघात. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर खोडशी तालुका कराड गावच्या हद्दीत भला मोठा कंटेनर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मंगळवार रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांबपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मल्हारपेठ वन हद्दीत नवीन लागवड केलेली हजारो झाडे खाक, वनविभागावर ग्रामीण भागात प्रबोधनाची गरज. मल्हारपेठ वन हद्दीतील लागलेल्या वनव्यात 125 हेक्टरवरील वनसंपदा जाळून खाक झाली. वनवे लावणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. उन्हाळा सुरू झाला की शेताकडचे बांध पेटवण ही प्रथा आहे. यामुळे डोंगरचे डोंगर वनव्यात प्रभावित होत आहेत. शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण करणाऱ्या वनविभागाचा मात्र वनविभागात प्रबोधनाचा अभाव आणि कार्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळेच वृक्ष संपदेचा नाश होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. आसनगाव तालुका कोरेगाव येथे टरबूज चोरटा गावकऱ्यांकडून जेरबंद, वाटर पोलिसांनी चोरट्याला घेतली ताब्यात. आसनगाव तालुका कोरेगाव येथील श्रीकांत हनुमंत चव्हाण यांच्या शेतातील टरबूज चोरणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी 3 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती शिवाय टरबूज तोडताना गावातील एका व्यक्तीला दिसली.
त्यानंतर चव्हाण यांनी शिवारकडे धाव घेत संबंधित चोरट्याला पकडून वाटर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी वाटर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सदर चोरट्याला ताब्यात घेतले आहे. महाबळेश्वरमध्ये रानगव्याच्या धडकेत तलाठी जखमी. सततच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण. वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी. महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात रानगव्याच्या धडकेत कुमरोशीचे ग्राम महसूल अधिकारी शरद निमराज साळुंके जखमी झाले. या अपघातात त्यांना दुखापत झाली आहे. बुधवारी सकाळी साळुंके वाळा कुमरोशीकडे दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. जंगलातून अचानक मुख्य रस्त्यावर रानगव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जखमी साळुंकेंना तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वाई येथे हलवण्यात आले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.